झालाय। मालमत्ता बेहिशोबी ठरली असती तर 70% कर देखील लागला असता। जुलै 2020 मध्ये जितेन पुजारी यांच्या ट्रायटन ग्रुपच्या छाप्यामध्ये कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। ट्रायटन ग्रुपचे डीडी यांच्यासोबत 32 कोटींचे व्यवहार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज दिल्लीचा दौरा आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबत आज बैठक संध्याकाळी 6:30 वाजता काँग्रेस मुख्यालयामध्ये संघटन सृजन अनुषंगाने ही बैठक होणार आहे। काही नेत्यांच्या नियुक्त्यांवरती बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल। आमदार रोहित पवार यांची सीआयडी ऑफिसला भेट। अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती आणि पुरावे देण्यासाठी रोहित पवार यांनी ऑफिसला भेट दिली आहे। प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याचा निर्णय उद्या होईल। बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता हा निर्णय जाहीर करणार आहेत। बच्चू कडू यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। पक्ष विलिनीकरणाच्या बदल्यामध्ये कडूंना विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे। प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याबद्दल बच्चू कडू यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। बच्चू कडू हे शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत। दुसरीकडे कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेमधल्याच नेत्यांचा विरोध आहे। बच्चू कडूंची प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे। यावरती बोलत असताना नाना पटोलेंनी बच्चू कडूंनी घेतलेली ही रिस्क असल्याचं म्हटलंय। बच्चू कडू योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। बच्चू कडूंनी तिकडे जावं की नाही जावं, काही लोकांचं मत जावं, काही लोकांचं नाही आहे। त्याचं काय ते चिंता आहे। हे तुम्हाला महाराष्ट्रातलंच उदाहरण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ही जी काही चिंता असते हे प्रत्येकालाच आहे, रिस्कच आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये ही परिस्थिती आहे। 5 विभागांमधून संधी दिली जाईल। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी आहे। सावध पवित्रा घेत ऐन वेळेला भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विधान परिषदेची जागा लढवण्याची विनंती केली आहे। खासदार संजय राऊतांची माहिती। उद्धव ठाकरे विधिमंडळामध्ये गेल्या तर महाविकास आघाडीची ताकद वाढू शकते। आता उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी संजय राऊतांची देखील माहिती। मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं। त्याच्या मागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे। 1 मे पासून ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेण्यात आला। मात्र हा निर्णय मागे घेतला तर संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी। मराठीच्या मुद्द्यावरती आव्हान म्हणजे सरकारला आव्हान असल्याचं देखील राऊतांचं मत। जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा। बीडच्या केसमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत। लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटते, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे ही जनतेसाठीच केलेलं आहे। त्याच्यामुळे ते चांगलेच करतील असा विश्वास आहे। बीडच्या मस्साजोग इथल्या मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी। अनावश्यक लोकांना केंद्र परिसरामधून बाहेर काढण्याची स्वरूपानंद देशमुखांची मागणी। विनाकारण गर्दी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप। अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणे यांची परतवाडामध्ये होणाऱ्या सभेला परवानगी नाही। उद्या संध्याकाळी 5 वाजता परतवाडा इथल्या जयस्तंभ चौकामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांची एबीपी माझाला माहिती। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून मंत्रिपदाचा दुरुपयोग करतायत। भुसावळच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा आरोप आहे। मानसिक त्रास देत असल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। जात प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याची माहिती। त्यांनी काय केलेलं आहे की जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना दबावामध्ये टाकून त्यांच्याकडे चुकीचे कामं करून घेतलेली आहे आणि जर आज साधारण व्यक्तीला जर ते त्रास देतील त्यांना तो त्रास डबल भोगावा लागेल।
ते मंत्रिपदाचा चुकीचा उपयोग करत आहे. त्यांना हे समजून घ्यायला पाहिजे की नगराध्यक्ष आहे, तुमच्यासारखं मोठं पद नाही मला भेटलेलं आहे. मला एक साधारण नगराध्यक्ष पद भेटलेलं आहे की भुसावळचा मी विकास करेन. तर कमीत कमी तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे ना. गायत्री बंगाळे यांनी चुकीचं कागदपत्र देऊन बोगस जात प्रमाणपत्र काढले आहेत. यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरेल आणि गायत्री बंगाळे अपात्र होतील, हे आपण निवडणुकीच्या आधीच सांगितलेलं होतं. मंत्री संजय सावकारे यांचा दावा. आपण ज्या कास्ट सर्टिफिकेट म्हणतो आपण त्या जातीचे आहे की नाही आहे हे सिद्ध करणं त्या व्यक्तीचं काम असतं स्वतः. त्या अनुषंगाने व्हॅलिडिटी कमिटीने त्यांना पुरावे मागितले होते. तर मानवी दिनांक जो ठरलेला 1950च्या पासूनचा त्याच्या आधीचे ते रहिवासी इथला दाखवू शकले नाही. त्याच्यामुळे ते व्हॅलिडिटी कमिटीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी.